च्या आंदोलनानंतर हा पूर्ण तुम्हाला पक्ष म्हणजे संघटना स्थापन करावी लागली. काय पूर्ण प्रश्न? तर भिवंडीवाडा रस्त्याचं जे आम्ही आंदोलन उभारलं हे जनहिताचं आंदोलन होतं आणि त्यासाठी संघटनेने आम्हाला इतर पक्षांनी जसा पाठिंबा दिला, ज्या संघटनेमध्ये आम्ही 22 वर्ष काम केलं त्या संघटनेने आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं होतं, कारण प्रश्न जनहिताचा होता, व्यक्तिगत नव्हता. त्यात पाठिंबा मिळाला नाही. पाठिंबा न मिळाल्यापेक्षा ते आंदोलन कसं चिरडलं जाईल असा काही लोकांनी प्रयत्न केला. संघटनेच्या काही खालच्या कार्यकर्ते जे आहेत म्हणजे ज्यांनी भाऊंची दिशाभूल केली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. भाऊंना चुकीची माहिती पुरवली आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना परस्पर फोन करून या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने हे आंदोलन चिरडलं जाईल, दाबलं जाईल असा प्रयत्न केला आणि हे खूप आमच्यासाठी क्लेशदायक होतं, वेदनादायक होतं. त्यानंतर मग आम्ही काय केलं, आम्ही संघटनेच्या पदांचा राजीनामा देऊन आम्ही अलिप्त झालो. दरम्यानच्या काळामध्ये अलिप्त झाल्यावर अनेक लोकांनी आम्हाला संपर्क केला की तुमच्यासारखे हाडाचे कार्यकर्ते घरी बसणं बरं दिसत नाही. मग आम्ही 2ही जिल्ह्यांचा पूर्ण दौरा केला, प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, लोकांशी संवाद साधला आणि लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. आमच्याकडे लढण्याची उर्मी आहे. माननीय विवेक भाऊंनी आम्हाला लढाई शिकवली, संविधान शिकवलं, स्वातंत्र्य शिकवलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिकवलं आणि या सर्वसामान्य गरिबांच्या प्रश्नावर कसं लढायचं हे शिकवलं आणि त्या सगळ्या संस्कारांना, त्या शिकवणीला घेऊन आम्ही नवी वाटचाल सुरू करत आहोत. भूमिपुत्र एल्गार संघटना ही तरुणांची, भूमिपुत्रांची, आदिवासी, कष्टकरी, बहुजनांची, कुणबी, शेतकरी, आगरी, कोळी बांधव, बौद्ध बांधव, सर्व जाती धर्माच्या लोकांची, तरुणांची, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक नवी कोरी संघटना आज आम्ही घोषित करत आहोत. भूमिपुत्र एल्गार संघटना या संघटनेची आज अधिकृत घोषणा आम्ही केली आहे. जानेवारी महिन्यात लवकरच तुम्हाला तारीख कळली जाईल. त्या तारखेला आम्ही एक मोठा मेळावा घेतो आणि त्या मेळाव्यामध्ये आपण या संघटनेचा जाहीर कार्यक्रम शुभारंभ करतो. पण आजपासून या संघटनेचं कामकाज सुरू झालेलं आहे. संघटनेची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, नोंदणी पूर्ण करून आम्ही बाहेर राहिलो आहोत आणि ठाणे पालघरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्यासाठी काम करणारी टीम आम्ही ऍक्टिव्हेट केली आहे. श्रमजीवी संघटनेमध्ये असताना श्रमजीवी संघटने देखील या रस्त्या संदर्भात म्हणा किंवा अंजूर पट्ट्यातील रस्त्याच्या संदर्भात म्हणा आंदोलनं झाली. असं काय घडलं की या ठिकाणी तुम्हाला राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर नवीन संघटना स्थापन करावी लागली? असं तर नाही ना की ज्याच्या विरोधात हा तुम्ही आंदोलन पुकारलेला होता ती पक्षामध्ये गेली आणि त्यानंतर हे सर्व चित्र बदलायला लागलं? आम्ही तर पहिल्यापासून बोलत होतो की ठेकेदाराला राजकीय पाठबळ मिळाल्याशिवाय ठेकेदार मस्तावत नाही. या रस्त्यातला सगळ्यात मोठा घोटाळेबाज ठेकेदार हा एका राजकीय पक्षाने त्याला आश्रयाला घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी होती त्याच्यावर सगळ्यात जास्त मोठा आरोप होता आणि त्यांना राजकीय राजाश्रय मिळाला. त्यात इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ती कुठल्या तरी पक्षाशी संबंधित असेल. ठेकेदारांना राजाश्रय मिळतो आणि म्हणून ते वाचतात हे मी वारंवार बोललेलो आहे आणि तेच झालं. दुर्दैवाने कोशामुळे आम्हाला मदत नाही केली, कशामुळे आम्हाला बलहीन करण्यात आलं या तपशिलात आम्हाला जायचं नाहीये. पण आम्हाला ताकद मिळाली नाही, आम्हाला आमची ताकद कमी करण्यात आली. आमचं आंदोलन अयशस्वी व्हावं म्हणून वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न करण्यात आले आणि ते नंतर आम्हाला पुरावे निश्चित कळले आणि ते कळल्यावर तिथे थांबणं हे आमच्यासाठी चुकीचं होतं. आम्ही विनम्रपूर्वक, सन्मानपूर्वक, कोणाचाही इगो न दुखवता, कोणाचाही अपमानास्पद न बोलता किंवा कोणावरही कोणतीही तक्रार टीका न करता आम्ही आमच्या बाजूला झालो आहोत. त्यांनी का तो मार्ग निवडला त्याचं उत्तर ते देऊ शकतात. फक्त आमची एवढंच म्हणणं आहे की आता या भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जे आम्ही कामकाज सुरू करतो ते आम्हाला निर्भयपणे करू द्या. कुणी एक रुपया आमच्या वाटेत जे आंदोलनात जसे काटे टाकले तसे काटे टाकू नका, कारण आम्ही शांत आहोत. माननीय भाऊंचा आम्हाला कालही आदर आहे, होता, आजही आहे आणि उद्याही राहील, कारण ते आमचे प्रेरणास्थान होते आणि आहेत आणि राहतील. पण कोणी जर 4-2 टोळके भाऊंचा दिशाभूल करतात त्यांनी आमच्या वाटेत काटे टाकण्याचा प्रयत्न केला, मला किंवा माझ्या कुठल्याही सहकार्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही आणि त्यांना त्रास होईल, त्यांना वेदना होईल आणि त्यांचे धाबे दणांतील असे अनेक सत्य माझ्याकडे, अनेक गुपितं माझ्याकडे आहेत. ती काढायची माझी इच्छा नाही, ती मी कधी काढणार नाही. ती काढायला मला मजबूर करू नका एवढीच मी विनंती करतो. निलेश सांबरे यांच्यावर तुम्ही जाहीरपणे टीका करत आलात की भ्रष्टाचार वाडा भिवंडी रोडला केलेला आहे. त्यांच्याच बरोबर त्यांचे दुसरे ठेकेदार सोबत असलेले वाडा भिवंडी रोडच्या कामामध्ये हर्षद गंधे यांच्यावर तुम्ही जाहीर टीका केलीत आंदोलनामध्ये, उपोषणामध्ये. आणि त्याच रिया गंधे यांना वाडा नगरपंचायतला नगराध्यक्ष म्हणून त्या विचार करावा अशी तुमची व्हिडिओ व्हायरल झाली होती, त्याबद्दल काय? 100% मी बोललेलो. मी का बोललेलो आणि ती व्हिडिओ पूर्ण ऐकला तुम्हाला कळेल. हर्षद गंधे जर या भ्रष्टाचारी ठेकेदारामध्ये त्याचं नाव मी 10 वेळा घेतलं असेल आणि तो त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल कारवाईसाठी पण मी पत्रव्यवहार केलेला आहे. जर त्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर पण कारवाई करा, सांबरेने केला सांबरेवर कारवाई करा, अंबवणे असेल कोण, त्यांनी सगळे नावं घेतली आणि ठाकरे व्यक्ती सगळे नाव घेतली. रीमा गंधेबद्दल मी का बोललो, कारण त्या रस्त्यात इलेक्शनला उभे असताना तिन्ही उमेदवार हे ठेकेदारांचे नातेवाईक होते.
पण रीमा गांधी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या कामाची पद्धत जर तुम्ही बघितलं तर त्या वाडा नगरपंचायतच्या प्रत्येक भागामध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करणारी महिला होती. रीमा गांधी ठेकेदार नाहीये, पण रीमा गांधी प्रत्यक्ष त्या लोकांमध्ये पोहोचलेली एक सामाजिक कार्यकर्ती होती, असं माझं ऑब्झर्वेशन होतं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी बीजेपी किंवा रीमा गांधी बद्दल बोललो नाही, तर माझा मित्र आणि आताचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सौरा यांच्यावरती निवडणुकीत जबाबदारी होती आणि त्यांच्या कामाबाबत मी आजही समाधानी आहे, कालही होतो आणि कदाचित उद्याचं चांगलं काम करतील याचा मला विश्वास आहे. आणि त्यांनी आपल्या आंदोलनाला बळ दिलं होतं. आपल्या आंदोलनाला ज्यांनी बळ दिलंय, जे आमच्या आंदोलनात आमच्या पाठीशी सक्रिय राहिले, भविष्यात भूमिपुत्र एल्गार संघटना त्यांच्यासाठी काम करणार, यांना मदत करणार. तशीच मदत आम्ही हेमंत सौरा यांना केली. आमच्या परीने जे काही करता येईल ते आम्ही केलं. आणि हे तो माझा व्हिडिओ हा फक्त डॉक्टर हेमंत सौरा यांच्या समर्थनार्थ. आगामी ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अशी अफवा आहे का तुमच्या आंदोलनाला पाठबळ मिळावा यासाठी कितीतरी कोटी रुपये खर्च केलेत पदाधिकाऱ्यांच्या मागे. साहेब काय माहितीये का, जो 100-200 कोटी रुपये खोटे काढू शकतो, खोटी बिलं काढू शकतो, 111 कोटीचं सॅम्पल तुम्ही बघितलं की डायरेक्ट 111 कोटीचा खोटा डीडी बोलण्याचं, खोट्या सह्या, खोटे पत्र, खोट्या ट्रान्झॅक्शन हे जव्हारमध्ये प्रकार आला. तसंच आपल्या ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये हे लोक वर्षाकाठी हजार कोटीचे घोटाळे करतात. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब पोरांना दाबण्यासाठी 2-5 कोटी खर्च करणे त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आता ते कोणावर केले, कसे केले, कधी केले याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या संघटनेची काय भूमिका असेल? आता बघा, आता सध्या आम्ही सगळं आमचं फोकस आहे हा गावागावात जाऊन त्या लोकांना एकत्रित करून संघटन बांधणीचं आहे. आमच्याकडे सगळ्यात मोठा मुद्दा सध्या आहे बेरोजगार तरुणांचं संघटन. या तरुणांसाठी आम्हाला एक मोठी चळवळ उभी करायची आहे की जी आक्रमक असेल, अहिंसक असेल, हिंसा नसेल पण आक्रमक असेल आणि सरकारला धोरणात्मक बदल करायला लावणारी असेल. त्यामुळे आमचा सगळा फोकस त्या चळवळीवर आहे. ह्या आमच्या लढाईमध्ये जो आम्हाला सकारात्मकपणे साथ देईल, भविष्यात त्याचा विचार, लोकशाहीमध्ये निवडणूक आम्हाला नाकारता येणार नाही आणि वेगळी निवडणूक लढवायची तर एका उमेदवारासाठी 50 लाख लागतात. त्यामुळे 5-25 कोटी आमच्याकडे नाही आहेत. त्यामुळे आम्ही 16वर निवडणूक लढवू शकत नाही सध्या तरी. पण जो आमच्या गरिबांच्या, आदिवासींच्या, कष्टकऱ्यांच्या, कुणबी बांधवांच्या, कोळी बांधवांच्या, आगरी बांधवांच्या, शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या रोजगारासाठी आणि उत्थानासाठी आम्हाला सहकार्य करेल, आमची साथ देईल, त्यासाठी भूमिपुत्र एल्गार संघटना त्याचा त्यावेळी विचार करेल. आता ती काही निवडणुकाला लागलेलं नाही. थँक्यू व्हेरी मच.